नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या वर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा। तर मैत्रिणींनो, पिको फॉलच्या मशीनवर आपण फॉल लावू शकतो, पण ही बघू शकता तुम्ही, ही वर्कची साडी आहे आणि त्यामुळे काय होतं, हे असं पूर्ण असं डिझाईन आहे। जर आपण समजा फॉल लावला तर ही डिझाईन अशी फोल्ड होऊ शकते आणि ती व्यवस्थित प्लेन आणि सुपिरियर वाटणार नाही। तर आपल्याला हे साध्या मशीनवर, म्हणजे जी आपली शिलाईची मशीन असते ना, त्याच्यावरती आपण कसा फॉल लावायचा हे आज आपण बघणार आहोत। तर वर्कच्या साड्याला अशा पद्धतीने तुम्ही फॉल लावू शकता। तर मैत्रिणींनो, चला करूया सुरुवात। तर हा मी फॉल आणलेला आहे आणि तो तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये जास्तीत जास्त 20 किंवा 19 रुपयाला बसतो। तर शक्यतो तुम्ही चांगल्या क्वालिटीचाच फॉल वापरा, कारण जर साधा फॉल वापरला तर तो लवकर खराब होऊ शकतो। तर हा मी पाण्यात घालून इस्त्री केलेला आहे। माझ्या चॅनलवरती मी पिको फॉल कसं करायचं पिको फॉलच्या मशीनवरती हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे, व्हिडिओ माझा अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती। पण आज मी साध्या मशीनवरती हा फॉल कसा लावायचा वर्कच्या साडीला हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, चला करूया सुरुवात। तर सुरुवातीला मी इथं 13 इंच सोडलेला आहे, कारण हा पूर्ण पट्टा असा खालीवर आहे। वर्कच्या साडीला हे असं असतं, त्यामुळे मी हा पूर्ण पट्टा सोडलेला आणि जिथून ही डिझाईन चालू आहे तिथून आपल्याला आता फॉल लावून घ्यायचा आहे। तर हे बघू शकता, तर खाली जो असा काट असतो म्हणजे पूर्ण असा, आणि जिथं फोल्ड केलेलं असतं ते वरच्या साईडला येऊ देत, आणि हा जो आहे ना, हा काट तो खाली येऊ देत, आणि त्याच्यासाठी एक 5 इंच असा फोल्ड करा किंवा अर्धा इंच असा फोल्ड करून घ्या, आणि जिथून आपली वर्क चालू आहे तिथून हे करा, आणि जिथं टिकल्या आहे तिथं घेऊ नका, टिकल्यांच्या खाली तुम्ही पूर्ण प्लेन असा फॉल लावून घ्या। तर हे बघा, इथं मी असं घेतलेलं आहे जोडून, आणि अगदी इथं खाली जो डिझाईनचा कॉर्नर दिसतो त्याच्यावरती तुम्ही घ्या, म्हणजे जेणेकरून फॉल आतल्या साईडला दिसू नये, बाहेरच्या साईडला दिसू नये। तर अगदी शिस्तीत असं तुम्ही मशीनवरती लावून घ्या। अगदी सेंटरला, अगदी टोक आहे ना, तिथून तुम्ही सुरुवात करा। आणि फॉल लावत असताना टिकल्या खाली येत नाहीत ना, कारण एखाद्या वेळेस काय होतं, खाली जर स्टोन असतील तर सुई तुटायची दाट शक्यता असते। त्यामुळे ते चेक करतच तुम्ही हळूहळू शिस्तीत फॉल लावून घ्या। टीप थोडी मीडियम ठेवा, जास्त बारीक पण ठेवू नका आणि जास्त मोठीही ठेवू नका। म्हणजे आपल्याला साध्या मशीनवर सरळ टीप मारून घ्यायची आहे। आणि एकसारखा फॉल ठेवा, खालीवर करू नका, व्यवस्थित दिसणार नाही। त्यामुळे अगदी एका लाईन मध्ये तो फॉल लावून घ्या। तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी हा फॉल लावून घेतलेला आहे। ही आतली साईड आहे, बघू शकता कशी सरळ व्यवस्थित टीप आलेली आहे। आणि हे जे म्हणजे काय म्हणतात डिझाईन आहे ना, ती मी सोडून खालच्या साईडला लावलेली आहे। आणि बाहेरून पण बघू शकता किती फिनिशिंग सकट आलेलं आहे, बाहेर अजिबात कुठेही फॉल दिसत नाहीये। हे बघा, इथून तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा फॉल लावून झालेला आहे। आतल्या साईडला पण खूप फिनिशिंग सकट लावलेला आहे आणि बाहेरून पण खूप फिनिशिंग सुंदर आलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या मशीनवर वर्कची साडी असेल तर अगदी इझीरित्या किंवा सोप्यारित्या तुम्ही फॉल लावू शकता, आणि इथे वरती तुम्ही अगदी हेमिंग करू शकता नंतर। आणि पिको जे आहे ना, ते तुम्ही पिको फॉलच्या मशीनवर करा।
तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.